गुड मॉर्निंग भावांनो, आज आमचा पिकनिकचा दुसरा दिवस आहे। आज आम्ही सोमनाथ दर्शन आणि गिरनारच्या आजूबाजूचा परिसर जी मंदिर आहेत ती बघणार आहे आणि सकाळचा ब्रेकफास्ट तुम्ही पाहू शकता। गुजरातची स्पेशल डिश आयुर्वेद यात्रा प्रतिष्ठानच्या वतीने आज सकाळी नाश्त्याची सोय केलेली आहे। त्याच्यामध्ये गुजराती पद्धतीचं जेवण आहे, नाश्ता आहे, आवडीचा आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल सलाड आहे, पापडा आहे, जिलेबी आहे, बटाट्याचा जो पीस आहे, रुचकर आणि चविष्ट असं जेवण नाश्ता आहे। सगळे आनंद घेतात, आस्वाद घेतात आणि पहाट भरपेट सुरू झालेली आहे। पहाट म्हणजे भरपेट असं म्हणून आपण सगळे नाश्त्याचा आनंद घेतात बघत असाल। सगळ्या आयुर्वेद यात्रा प्रतिष्ठानमध्ये हे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य हेच आहे की सगळ्यांना नाश्ता करून आम्ही तो बाहेर जाणार आहोत। तर आता आपण नाश्ता करूया सगळ्यांनी आणि कॅमेरामॅन आणि एडिटर पण नाश्ता करतील। नमस्कार भावांनो, आपण आलो आता गायत्री शक्तीपीठ। तर थोड्या वेळ तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवतोय। हे पाहू शकता समोर आहे गायत्री शक्तीपीठ। सकाळचीच आरती आम्हाला भेटली आहे, पाहू शकता सकाळची आरती। ही बघा सकाळची आरती चालली आहे। पाहू शकता शक्तीपीठामध्ये आरती चालली आहे। मेन मंदिर गाभारा आतमध्ये का शूटिंग करण्यात येणार नाही, कारण इकडून तुम्हाला मी दर्शन देतो। आतमध्ये अलाउड नाही शूटिंगला। आरती चालली आहे। आरती चालली आहे बघा। नगराचा आवाज सकाळची 7ची आरती आपल्याला भेटली, आमचं भाग्य समजायला पाहिजे। लोक तल्लीन आहेत आरतीमध्ये। ही प्रिया, ही प्रसन्नाची मूर्ती, गोपाल धाम। हे गोपाल धाम राधे कृष्ण मूर्ती गाभारा पाहू शकता। अप्रतिमाची मूर्ती राधे कृष्णाची, अप्रतिमाची मूर्ती।
सकाळचे 7:30 वाजले आहेत. पाहू शकता ही आमची सर्व टीम. आता मी तुम्हाला टीम दाखवतो आमची. सगळे हात वर करा. भारत माता की ही आमची टीम, सर्व टीम. शंकर भगवान की जय. शंकर भगवान की जय. अंकल हाँ 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 आ जाओ इधर 1 मिनट. आप सब लोग आ जाओ. नितिन आप भी ऊपर आओ. आता आपण आलोय स्वामीनारायण मंदिर. गिरनारच्या आजूबाजूची मंदिर आहेत. पाहू शकता अप्रतिम असं मंदिर तुम्हाला दाखवतोय मी आता. स्वामीनारायण मंदिर हे पहा. हा कळस आहे. आता मी आज चाललोय. आज जाताना तुम्हाला सगळं मंदिर दाखवतो. तो मी आता पाहू शकता स्वामीनारायण मंदिराच्या. हे पहा स्वामीनारायण मंदिर. आत आलोय. हा कळस. अप्रतिम असं मंदिर. आतमध्ये पाहू शकता. स्वामीनारायण नमः. जे फुल्ली पापड़ी शिवलिंग ऊपर चढ़ाई पाछे ले लियो. शिवलिंग पासे ले लियो. पोतपोतानी ध्यान करता मंत्र चाललेला आहे इकडे. हे बघा श्रावण महाराजांची नीचे मुकी लियो. प्रसन्न अशी मूर्ती राधेकृष्ण. दाबाते चमची मध्ये नमः. नीचे द्वैनाम हस्तपक्षालियम नीचे द्वैनाम. पाछे फुल्ली पड़ी पापड़ी ले भगवान ने चढ़ाई दियो. वचनार्थे पुनः पुष्पे ही संपूज्य. हाथ जोड़े नमः साथे बोलो. इति 16 उपचार पूजन सांग. हे पाहू शकता घनश्याम महाराज मंदिर. प्रसन्न अशी मूर्ती. आता आपण अशोक शिलालेख जुनागड इथे चाललेलो आहे. त्या पायऱ्या चढतोय आपण. पाहू शकता हा पाहू शकता अशोक शिलालेख. शिलालेख वरती लिहिलेले आहे पण ते काही समजत नाही. तुम्ही पाहू शकता ते कोरलेले. हा अशोका शिलालेख बघ पाहता तुम्ही. हा अशोकांच्या काळातला आहे.
तर त्यावेळेच त्यांनी काहीतरी याच्यावरती कोरीव पुरस्कार त्यावेळेचा पुरस्कार मिळालेला आहे अशोक शहरात. सम्राट अशोकाला पुरस्कार मिळालेला होता त्यावेळेचा हा शिलालेख आहे. त्याच्यावरती कोरीव काम केलेलं दिसतंय, लिहिलंय तुम्ही पाहू शकता. पण ते गुजरातीमध्ये नाही गुजरातीमध्ये इंग्लिशमध्ये गुजरातीमध्ये नाही लिहिले, गुजरातीमध्ये वाचू शकतो. हा शिलालेख पाहू शकता. आता पाहू शकता आपण राधा दामोदर मंदिर इकडे आलेलो आहे. हा छोटासा कुंड, हा कुंड तुम्हाला दाखवतोय. हा कुंड आणि हे बघा राधा दामोदरजी हे मंदिर. तर पुढे आपण दर्शन घेऊच. ते कुंडातलं पाणी चाललंय बघा, कुंडातलं पाणी येते बाहेर. हे पहा मंदिर, आपण पायऱ्या चढतोय. आता आम्ही पायऱ्या चढतोय. हे आले पायऱ्या. इथं बघतोय राधा दामोदर मंदिरकडे चाललोय. या पायऱ्या पाहू शकता, उंचावरती मंदिर आहे. हे बघा एवढ्या पायऱ्या चढून आले आम्ही. म्हणजे हे मंदिर राधा दामोदर. गिरनारच्या पायथ्याशी पाहू शकता एक शिव मंदिर बघण्यासारखं. बघायला पिंडीचा आकार, पाठीमागची बिल्डिंग पाहू शकता तुम्ही, पिंडीचा आकार आहे. गिरनारच्या पायथ्याशी हे शिव मंदिर आहे. अप्रतिम असा शिव मंदिर. हा पानंदी अप्रतिम असा नंदी. हे शिव मंदिर. योगाने आरती सुद्धा घेतली.